हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया। आज 20 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया, पण इम्पॉर्टंट न्यूज घेण्याआधी आपण बघूया इम्पॉर्टंट डे। 20 जूनला कोणता डे साजरा करण्यात येतो? तर 20 जूनला हा वर्ल्ड रेफ्युजी डे म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी एव्हरी इयर। आणि या वर्षीची जी थीम आहे ती आहे सॉलिडॅरिटी विथ रेफ्युजी। तर या वर्षीची जे वर्ल्ड रेफ्युजी डे ची थीम आहे ती आहे सॉलिडॅरिटी विथ रेफ्युजीज। तर बघूया आता न्यूज कडे वळूया आणि फर्स्ट न्यूज बघूया आपण। तर फर्स्ट न्यूज आहे नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड। तर या लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड जो आहे नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे। आणि जे ज्यांना ऑनर करण्यात आलेला आहे ते आता फर्स्ट इंडियन झालेले आहे ज्यांना ऑनर करण्यात आलेला आहे विथ नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड। तर त्याचं नाव आहे विनोद गनात्रा। ओके, तर बघूया आपण सविस्तर न्यूज। तर न्यूज काय आहे? ग्लोबली एक्लेम्ड फिल्म मेकर आहेत। तर विनोद हे काय आहे? फिल्म मेकर आहेत, ग्लोबली एक्लेम्ड आहेत, हॅज बिकम फर्स्ट इंडियन झालेले आहेत ते ज्यांना प्रेस्टिजियस नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेला आहे। जो लाईफ टाइम नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आहे हा ऑफ साऊथ आफ्रिकाचा आहे आणि त्यांनी सन्मानित करण्यात आलेला आहे विनोद यांना। आणि विनोद यांच्या फिल्म्स मध्ये कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तर जे सन्मान जो ऑनर करण्यात आलेला आहे तर कुठे त्यांना अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे? 7th नेल्सन मंडेला चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल, जे ऑनगोइंग 7th नेल्सन मंडेला चिल्ड्रन फेस्टिवल चालू आहे, फिल्म फेस्टिवल चालू आहे, तिथे त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे। आणि नेल्सन मंडेला चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल हे का बरं घेण्यात येते? तर जे किड्स आहे तर किड्स यांचं मुलांचं सिनेमाबद्दलचं वर्ल्ड ऑफ सिनेमा बद्दल मध्ये जी कॉन्ट्रीब्युशन आहे त्याकरता चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल जे आहे नेल्सन मंडेला चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल हे घेण्यात येतं। आणि या वर्षीचं जे 7th आहे आणि ते ऑनगोइंग आहे, ते चालू आहे। आणि तिथे विनोद गनात्रा आहे जे फिल्म मेकर आहे त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे। तर गनात्रा जे आहे त्यांना दूरदर्शन कडनं जानकीनाथ गौर अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे। आणि कशा करता प्रदान करण्यात आलेला आहे? जे चिल्ड्रन्स प्रोग्राम आहे त्यांचा बैंगन राजा याकरता त्यांना जानकीनाथ गौर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे। सोबतच त्यांना 36 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धाचे जे काय 36 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्डचे ते मानकरी सुद्धा आहेत। तर ही बिकेम द ओनली इंडियन फिल्म मेकर टू रिसीव्ह लिव उलम पीस प्राइज। तर जे शिकागोचं लिव उलम पीस प्राइज जे आहे त्यांचे ते ओनली इंडियन फिल्म मेकर आहे ज्यांनी रिसीव्ह केलेला आहे तो शिकागो मधला तो प्राइज। आणि कशासाठी त्यांनी तो रिसीव्ह केलेला आहे? त्यांची जी गुजराती फिल्म आहे हरुन अरुण याकरता त्यांना लिव उल्मा पीस प्राइज जो आहे त्यांनी तो रिसीव्ह केलेला आहे। तर गनात्रा जे आहे त्यांना इन्व्हाइट सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यांनी सर्व केलेला आहे ऑन अ ज्युरी फॉर ओव्हर 100 नॅशनल रिजनल अँड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वर्ल्ड ओव्हर इन द पास्ट 3 डिकेड्स। तर जे 3 दशकापासून त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेला आहे, सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे ऍज अ ज्युरी म्हणून ओव्हर 100 नॅशनल रिजनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या प्रोग्राम्स मध्ये। त्यांनी मोर दॅन 400 डॉक्युमेंटरीज जे आहे आणि न्यूज रील्स जे आहे त्यांनी एडिट आणि डायरेक्ट केलेल्या आहेत। सोबतच काय केलेलं आहे त्यांनी? फ्रॉम प्रोड्युसिंग 25 मल्टीलिंग्वल टेलिव्हिजन प्रोग्राम्स फॉर चिल्ड्रन अँड यूथ। आणि 25 मल्टीलिंग्वल टेलिव्हिजन प्रोग्राम सुद्धा त्यांनी काय केलेले आहे? प्रोड्यूस केलेले आहे चिल्ड्रन्स आणि युथ साठी। सो हा आहे नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड जो साऊथ आफ्रिकाचा असतो तो मिळालेला आहे। ग्लोबली एक्लेम्ड फिल्म मेकर आहेत विनोद गनात्रा यांचे ते काय त्यांनी रिसीव्ह केलेला आहे तो प्रेस्टिजियस अवॉर्ड। नेक्स्ट बघूया। ओके, नेक्स्ट न्यूज आहे नीरज चोप्रा यांच्याबद्दल। तर नीरज चोप्रा तुम्हाला माहितीच आहे
कोण आहेत ते, तर ते आहेत ऑलिम्पिक अँड वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रा हॅज वॉन द गोल्ड मेडल. त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे मेन्स जॅव्हलिन थ्रो मध्ये. मेन्स जॅव्हलिन थ्रो जे कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे, वर्ल्ड ॲथलीट कॉन्टिनेंटल गोल्ड टूर कुठे झालेला आहे, तुरुक्कू फिनलँड इथे पावो नुर्मी स्टेडियम. पावो नुर्मी स्टेडियम इथे वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर जो आहे त्याच्यामध्ये मेन्स जॅव्हलिन थ्रो कॉम्पिटिशन मध्ये ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन जे आहे नीरज चोप्रा त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. सो ही टॉप अँड 8 मॅन फील्ड. तर 8 मॅन फील्ड मध्ये त्यांनी त्यांचा बेस्ट एफर्ट देऊन, त्यांचा बेस्ट एफर्ट काय होता 85.97 मीटर हा त्यांचा बेस्ट एफर्ट होता. त्यांचा बेस्ट एफर्ट देऊन त्यांनी 8 मॅन फील्ड मध्ये टॉप केलेला आहे. चोप्रानी बिगिन केलेलं होतं, स्टार्ट केलेलं होतं स्टेडीली विथ अ थ्रो. त्यांचा थ्रो किती होता जेव्हा त्यांनी स्टार्ट केलेलं होतं स्टेडीली 83.62 मीटर हा त्यांचा थ्रो होता. नंतर जे लोकल आहे तिथले लोकल फेवरेट, लोकलचे जे तिथले जे त्यांचे फेवरेट जे आहे ऑलिव्हर हेलँडर, तर यांनी त्यांना पुश केलेलं आहे लीड घेण्यापासून आणि त्यांनी टॉप केलेलं. तर त्यांचा थ्रो होता 83.96 मीटर. ओके, आधी जो आहे नीरज चोप्रांचा किती थ्रो होता 83.62 मीटर, पण तेव्हा ऑलिव्हियर यांनी किती थ्रो घेतलेला होता 83.96, म्हणजे त्यांच्या पुढे होते थ्रो मध्ये ते इन सेकंड राऊंड मध्ये. पण त्यानंतर नीरज चोप्रांनी रिस्पॉन्ड केलं त्यांना आणि त्यांचा बेस्ट थ्रो जो आहे त्या दिवसामधला त्यांनी बेस्ट थ्रो दिलेला आहे 85.97 मीटर आणि हा दिलेला आहे त्यांनी थर्ड अटेम्प्ट मध्ये आणि त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे या थ्रोमुळे. 85.97 मीटर हा त्यांचा बेस्ट एफर्ट आहे आणि त्यामुळे त्यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे मीन्स जॅव्हलिन थ्रो कॉम्पिटिशन मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर अपॉइंट करण्यात आलेला आहे कोणाला, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटने म्हटलेलं आहे की नचिकेत पंत वैद्य यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ जनरल मॅनेजर ऑफ सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन इंडियामध्ये. ओके, इंडियाचं जे सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन आहे तिथे ऍज अ जनरल मॅनेजर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे नचिकेत पंत वैद्य यांना. सो ते काय करणार आहेत, त्यांचं वर्क काय राहणार आहे, ते काय ओव्हरसी करणार आहेत, तर जे सोनी पंजीकरण आहे ते काय आहे, जनरल मॅनेजर अँड हेड ऑफ सोनी पिक्चर्स रिलीजिंग इंटरनॅशनल इंडिया यांच्या सोबतच ते वर्क करणार आहेत आणि ओव्हरसी करणार आहेत लोकल इंडियन प्रोडक्शन. ओके, लोकल इंडियन प्रोडक्शनला ते ओव्हरसी करणार आहेत नचिकेत. अँड इंडस्ट्री वेटरन पंत वैद्य वॉज द ग्रुप सीईओ बालाजी टेलिफिल्म्स अँड बिझनेस हेड ऑफ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन. तर ते कुठे कुठे वर्क करत आहेत, कुठे कुठे ते सीईओ आहेत, तर ते ग्रुप सीईओ आहे बालाजी टेलिफिल्मचे आणि बिझनेस हेड आहेत ते सोनी एंटरटेनमेंटचे, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे. ही वॉज ऑल्सो, आणखी काय होते ते, ही वॉज ऑल्सो बिझनेस हेड ऑफ स्टार प्लसचे ते बिझनेस हेड होते आणि त्यांनी बरेचसे रोल्स जे आहे ते केलेले आहेत स्टार टीव्ही नेटवर्क मध्ये, ज्यामध्ये इन्क्लूड आहे हेड ऑफ स्टार प्रवाह, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फॉक्स टेलिव्हिजन स्टुडिओ. तर तिथे त्यांनी बरेचसे रोल केलेले आहेत, सेव्हरल रोल्स केलेले आहेत, जसं की त्यामध्ये स्टार टीव्ही नेटवर्क सोबत त्यामध्ये येते हेड ऑफ स्टार प्रवाहचे ते हेड होते आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते फॉक्स टेलिव्हिजन स्टुडिओचे. ते कोणत्या इन्स्टिट्यूटचे ॲल्युमिनी आहेत, तो IIM अहमदाबादचे ते ॲल्युमिनस आहे. ही हॅज ऑल्सो हेल्ड की मॅनेजमेंट रोल्स इन BBC अँड डिझनी. तर त्यांनी आणखी जे की मॅनेजमेंट्स आहे काही रोल्स केलेले आहेत त्यांनी BBC आणि डिझनी मध्ये पण. सो हे काय आहे अपॉइंटमेंटची न्यूज होती. सो अपॉइंट करण्यात आलेला आहे नचिकेत पंत वैद्य यांना जनरल मॅनेजर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे सोनी पिक्चर्स इंडिया इथे. सोनी पिक्चर्स बद्दल बघून घेऊयात. सो फाउंड कधी झालं सोनी पिक्चर्स, 18 डिसेंबर 1987 मध्ये फाउंड झालेला आहे. हेडक्वार्टर आहे युनायटेड स्टेट्सच्या कॅलिफोर्नियामध्ये. चेअरमॅन आणि सीईओ आहे टोनी विन्सिक्वेरा. टोनी विन्सिक्वेरा हे चेअरमॅन आणि सीईओ आहे सोनी पिक्चर्सचे. नेक्स्ट बघूया न्यूज.
ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि युएसनी काय केलेलं आहे, क्लायमेट चेंज, ओके, कॉम्बॅट क्लायमेट चेंज अँड अदर ग्लोबल चॅलेंजेस, जे पण क्लायमेट चेंज आहे आणि अदर ग्लोबल चॅलेंजेस आहे त्यांचा सामना करण्याकरता इंडिया आणि युनायटेड स्टेट्सनी एक प्रिपेअर करत आहेत, ते लॉन्च करण्याकरता नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार. ओके, सो क्लायमेट चेंज आणि काही अदर ग्लोबल चॅलेंजेस आहे त्यांचा सामना करण्याकरता नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार यांचं लॉन्च ते प्रिपरेशन करत आहेत इंडिया आणि युएस. तो जॉईंटली प्रिपेअर करत आहेत, जॉईंटली लॉन्च करणार आहे. आणि अनाउन्स कुठे झालेला आहे, अनाउन्स कोणी केलेला आहे, व्हाईट हाऊस यांनी अनाउन्स केलेला आहे. ऍज नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर जे आहे जेक सुविलियन, हे 2 दिवसाच्या व्हिजिटवर होते न्यू दिल्लीमध्ये, तेव्हा व्हाईट हाऊसने काय केलेलं आहे, अनाउन्स केलेली आहे हे लॉन्च, प्रिपेअरिंग लॉन्च. सो व्हाईट हाऊस यांनी काय केलेलं आहे, मेड अ सेट ऑफ अनाउन्समेंट्स आफ्टर जेक सुलिव्हन मीट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे इंडियन काउंटर पार्ट आहे अजित डोवाल यांना यांच्यासोबत न्यू दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर जेक सुलिव्हननी ही अनाउन्समेंट केलेली आहे. जेक सुलिव्हन आणि अजित डोवाल काय चेअर करणार आहेत सेकंड मीटिंग ऑफ द US इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी. व्हाईट हाऊसने आणखी काय अनाउन्स केलेलं आहे, ते आणखी लॉन्च करणार आहेत अ न्यू पार्टनरशिप बिटवीन US स्पेस फोर्स आणि इंडियन स्टार्टअप्स 114 AI अँड 3 RDI टेक. तर याची पण अनाउन्समेंट केलेली आहे व्हाईट हाऊसने. सो न्यूज कशाबद्दलची होती ही, की क्लायमेट चेंज आणि काही अदर जे ग्लोबल चॅलेंजेस आहेत त्यांचा सामना करण्याकरता इंडिया आणि US हे प्रिपेअर करत आहे लॉन्च करण्याकरता नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार, आणि त्याची अनाउन्समेंट केलेली आहे. व्हाईट हाऊस यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत जेक सुलिव्हन, हे 2 दिवसाच्या व्हिजिटवर होते न्यू दिल्लीच्या, तर त्यांनी ती अनाउन्समेंट केलेली आहे. ओके, तर जे जेक सुलिव्हन आहे हे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचे इंडियन काउंटर पार्ट आहे अजित डोवाल यांच्याशी भेट घेतल्यानंतर न्यू दिल्लीमध्ये ही अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. तर नासा बद्दल बघून घेऊया. नासा कधी फॉर्म झालेलं, 29 जुलै 1958. हेडक्वार्टर आहे नासाचं वॉशिंग्टन डीसी इथे. ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे, बिल नेल्सन, आणि डेप्युटी ऍडमिनिस्ट्रेटर आहे पमिला मेलरॉय. सो हे झालं नासा बद्दलची काही जीके आहे. ओके, हे जीके आहे, स्टॅटिक जीके तुम्ही म्हणू शकता. तर हे इम्पॉर्टंट आहे नासा बद्दल. जर तुम्हाला विचारलं की नासाचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते आहे वॉशिंग्टन डीसी इथे. कधी फॉर्म झालेलं, तर 29 जुलै 1958 मध्ये फॉर्म झालेला आहे नासा. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे पेटीएमनी अपॉइंट केलेला. सो ही पण अपॉइंटमेंटची न्यूज आहे. आज आपण 2 अपॉइंटमेंटच्या न्यूज बघितलेल्या आहे. एक अपॉइंटमेंटची न्यूज होती की सोनी एंटरटेनमेंट इंडिया इथे अपॉइंट करण्यात आलेला आहे जनरल मॅनेजर म्हणून नचिकेत यांना. आणि सेकंड अपॉइंटमेंटची न्यूज आहे, सेकंड अपॉइंटमेंटची काय न्यूज आहे की पेटीएम यांनी अपॉइंट केलेला आहे. कोणाला अपॉइंट केलेला आहे, राजीव अग्रवाल यांना टू द बोर्ड ऍज नीरज अरोरा रिझाईन. तर नीरज अरोरा हे रिझाईन करत आहे, तर त्यांच्या जागेवर राजीव अग्रवाल यांना अपॉइंट केलेला आहे. तर बघून घेऊया सविस्तर न्यूज. तर विजय शेखर शर्मा कोण आहेत, तर हे पेटीएमचे लीड आहेत. विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे लीड आहेत, पेटीएमला लीड करतात ते. सो त्यांनी काय केलेलं आहे, अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे राजीव कृष्ण मुरलीलाल अग्रवाल यांची ऍज अ नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून. तर आता पेटीएमचे नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडेंट डायरेक्टर कोण राहणार आहे, राजीव कृष्ण मुरलीलाल अग्रवाल. सो कोणाच्या जागेवर कोणाला सक्सीड करत आहेत ते, जे कंपनी अल्सो अनाउन्स, कंपनीने आणखी काय अनाउन्स केलेलं आहे की नीरज अरोरा जे आहे ते काय होते, आधी नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडेंट डायरेक्टर होते, त्यांच्याच जागेवर आता राजीव अग्रवाल येणार आहेत. पण ते कावर येणार आहेत, कारण की
नीरज नीरज अरोरा यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोस्टवरनं, म्हणून त्यांनी राजीव यांना अपॉइंट केलेलं आहे. सो अग्रवाल कोण आहेत? ते फॉर्मर फुल टाइम मेंबर आहेत, ते सेबीचे फॉर्मर फुल टाइम मेंबर होते ते, म्हणजे ते एक्स सेबी ऑफिशियल आहेत. ओके, हे काय कोण आहेत? अग्रवाल एक्स सेबी ऑफिशियल. ओके, विल जॉइन द बोर्ड फॉर द टर्म ऑफ 5 consecutive years. तर 5 consecutive years करता ते जॉईन करणार आहेत आता पेटीएम. तर कोण आहेत? राजीव कृष्ण मुरलीलाल अग्रवाल. ते राजीव कृष्ण मुरलीलाल अग्रवाल जे आहेत ते त्यांचा 4 डिकेड्सचा म्हणजे ओके 4 डिकेड्सचा एक्सपिरियन्स घेऊन जो आहे त्यांचा कशामध्ये एक्सपिरियन्स आहे? स्टॉक मार्केट इन्क्लुडिंग 28 years विथ द इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. तर 4 डिकेड्सचा एक्सपिरियन्स घेऊन जे स्टॉक मार्केटमध्ये त्यांचा 4 इयर्सचा 4 डिकेडचा जो एक्सपिरियन्स आहे ते घेऊन ते येणार आहेत, अपॉइंट झालेले आहे पेटीएम मध्ये. सोबतच 28 इयर्सचा त्यांना इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये एक्सपिरियन्स आहे. ऍज अ होल टाइम मेंबर ऑफ सेबी. करंटली ही इज अ चेअरमॅन अँड इंडिपेंडेंट डायरेक्टर ऑन बोर्ड ऑफ ट्रस्ट म्युच्युअल फंड आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर ऑन द बोर्ड ऑफ एसीसी लिमिटेड. तर करंटली काय आहेत ते? चेअरमॅन आणि इंडिपेंडंट डायरेक्टर आहे ऑन बोर्ड ऑफ ट्रस्ट म्युच्युअल फंडचे आणि इंडिपेंडंट डायरेक्टर ऑन बोर्ड आहेत एसीसी लिमिटेडचे. स्टार हेल्थ इन्शुरन्स, UGRO कॅपिटल लिमिटेड आणि MK व्हेंचर्स कॅपिटल लिमिटेड. तर याचे पण काय आहेत ते इंडिपेंडंट डायरेक्टर ऑन बोर्ड आहेत करंटली. सो अपॉइंटमेंटची न्यूज आहे. तर जे लीड पेटीएमचे लीड आहेत विजय शर्मा यांनी अपॉइंट केलेला आहे राजीव कृष्ण मुरलीलाल अग्रवाल यांना ऍज अ नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून. आणि कोणाच्या जागेवर केलेला आहे? नीरज अरोरा यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोस्टवरून, म्हणून आता राजीव अग्रवाल हे आता काय राहणार आहेत? पेटीएमचे नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर राहणार आहेत आणि ते एक्स सेबी ऑफिशियल सुद्धा आहेत. तर क्वेश्चन्स बघून घेऊया आपण आजच्या न्यूज वरचे. फर्स्ट आपण बघूया इम्पॉर्टंट डे कोणता होता? तर 20 जून. दरवर्षी 20 जूनला हा वर्ल्ड रेफ्युजी डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि या वर्षीची थीम काय आहे? सॉलिडॅरिटी विथ रेफ्युजीज. क्वेश्चन बघून घेऊया आपण आता. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द फर्स्ट इंडियन टू बी अवॉर्डेड साऊथ आफ्रिकाज नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. तर जो साऊथ आफ्रिकाचा नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आहे तर त्यांना कोणते फर्स्ट इंडियन आहे ज्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे? तर ते आहे विनोद गनात्रा. नेक्स्ट, वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोपडा यांनी टॉप केलेला आहे जॅव्हलिन थ्रो ऍट द वर्ल्ड ॲथलीट कॉन्टिनेंटल गोल्ड टूर इथे, जे झालेला आहे फिनलँडमध्ये विथ अ बेस्ट एफर्ट ऑफ. तर त्यांचा एफर्ट किती होता? त्यांचा जो थ्रो आहे तो थ्रो किती होता? त्यांचा थ्रो होता 85.97 मीटर. नेक्स्ट, who has been appointed as general manager of Sony Pictures International Production India. तर सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन इंडिया इथे कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ जनरल मॅनेजर म्हणून? तर नचिकेत पंत वैद्य यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू रिसेंट न्यूज, जी रिसेंट न्यूज आहे त्यावरनं इंडिया आणि US हे काय करत आहेत? प्रिपेअर करत आहेत एक जॉईंटली लॉन्च करण्याकरता. काय जॉईंटली लॉन्च करणार आहेत ते? की ज्यांनी जे टॅकल करणार आहे क्लायमेट चेंज आणि जे अदर ग्लोबल चॅलेंजेस आहे त्याला टॅकल करणार आहे, म्हणजे ज्याचा सामना करणार आहेत. तर ते काय कशाचं लॉन्च करणार आहे? जॉईंटली नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडारचं लॉन्च करण्यासाठी ते प्रिपरेशन करत आहेत. नेक्स्ट, रिसेंटली पेटीएम यांनी अपॉइंट केलेला आहे विच फॉर्मर सेबी ऑफिशियल, कोणत्या फॉर्मर सेबी ऑफिशियलला अपॉइंट केलेला आहे पेटीएमनी टू द बोर्ड आफ्टर द रेजिग्नेशन ऑफ नीरज चोपडा. नीरज चोपडाचा रेजिग्नेशन नंतर त्यांनी अपॉइंट केलेला आहे. सो राजीव अग्रवाल यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडले असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सेशनला शेअर करा
शेअर करत चला, म्हणजे तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पण दररोजच्या न्यूज हे माहीत पडत जाईल. सोबतच न्यू ऍडमिशन चालू आहे आणि आता नोटिफिकेशन पण येत आहेत, जसे IBPS RRB ची नोटिफिकेशन आलेली आहे, SBI ची पण नोटिफिकेशन निघणार आहेत. सो न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहेत, तर तुम्ही एन्क्वायरी करू शकता या नंबरवर किंवा तुम्ही व्हिजिट देऊ शकता 2 ब्रांचेसला. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.